स्वप्नाली रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण कुरकुरीत कांदा भजी कशी बनवायची हे पाहणार आहोत। आपली कांदा भजी किती छान मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत। आवाज सुद्धा येते कुरकुर। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कांदा भजी कुरकुरीत कशी बनवायची याच्या टिप्स भी मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्यासाठी मी यासाठी लागणारे 4 कांदे घेतलेले आहेत, असे बारीक उभे चिरून घेतलेले आहेत बघा। हा कांदा आता आपण असा मोकळा करून घ्यायचा आहे। कांदा चांगला मोकळा केल्यामुळे आपली भजी चांगली कुरकुरीत होतात। तर कांदा चांगला आपला असा मोकळा करून घेतलेला आहे बघा। आणि मी याच्यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकणार आहे। मीठ टाकून कांद्याला चांगलं मीठ लावून हा कांदा आपण 5 मिनिटं ठेवायचा आहे बघा। आणि नंतर आपण भजी करणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। मीठ टाकल्यामुळे कांद्याला चांगलं पाणी सुटतं आणि आपली भजी चांगली कुरकुरीत होतात। ह्याच्यामध्ये दुसरं पाणी ऍड करायचं नाही। ह्या मिठाच्या पाणी सुटलेलं आहे, त्याच्यामध्येच आपण कोरडं पीठ टाकून चांगलं मिक्स करून आपण भजी करायची आहे। त्याला मीठ लावून आपण असं ह्याला झाकून 5 मिनिटं ठेवूया। तोपर्यंत आपण इथं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया। 5 मिनिटं झालेले आहेत आणि बघा आपल्या कांद्याला छान पाणी सुटलेलं आहे। कांदा ओलसर झालेला आहे सगळा। तर आपण ह्याच्यामध्ये आता साहित्य टाकून घेऊ। अर्धा चमचा थोडासा सोडा, 1 चमचा पांढरे तीळ, 4 ते 5 बारीक चिरलेले हिरवी मिरची आणि थोडीशी ओली कोथिंबीर बारीक चिरलेली। आता आपण हे चांगलं हलवून घेऊया। आणि याच्यामध्ये बेसन टाकायचं आहे आपल्याला, जसं पाहिजे तसं। मी ते एक वाटी बेसन घेतलेलं आहे, पण मी जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं बेसन वापरणार आहे। चांगलं आपण मिक्स करून घेऊया। आणि ह्याच्यामध्ये आपण 2 चमचे गरम केलेलं तेल टाकणार आहोत, त्याच्यामुळे की कांदा भजी कुरकुरीत होतात। गरम तेल ओतल्यामुळे भजी चांगली कुरकुरीत होतात। बघा आपलं सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण। कुरकुरीत भजी होण्यासाठी ह्याचं पीठ घट्टच असतं, जास्त पातळ नसतं। तर आता आपण भजी तळायला घेऊया। आपण अशा प्रकारे भजी तळून घेऊया। भजी तळताना आपला गॅस मध्यम आचेवर पाहिजे, नाहीतर आपली भजी करपतात आणि आतमध्ये कच्ची राहतात। कुरकुरीत होण्यासाठी आपण बारीक मंद आचेवरच आपण भाजायचे आहेत। आपल्या भज्याचा बघा आता रंग बदलत आहे। तर आणखीन 2 मिनिट आपण बारीक गॅसवर तळून घ्यायचे आहेत। आपली भजी छान अशी भाजलेली आहेत, आता आपण काढून घेऊयात। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका।